नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या भागामध्ये आजच्या भागात तर मित्रांनो सिरियलने यू-टर्नच घेतलेला आहे. कारण सुरुवातीला इथे काय होतं, पार्थ आणि काव्या जे असतात ते दोघे मिळून त्या बाईला आणि त्या मुलीला वाचवतात खरे, पण त्यानंतर ते गुंड यांच्यावरती हमला करतात आणि ते हमला केल्यानंतर पार्थ तर त्या सगळ्यांना मारून-मारून पाठवून देतो. पण त्यातला एक गुंड जो असतो, तो मागून येऊन काव्याच्या डोक्यावरती हल्ला करतो आणि काव्य आता इथे बेशुद्ध पडलेली त्यांनी दाखवलेली आहे. तिच्या डोक्यातून रक्त वगैरे येत असतं आणि आता त्यांनी प्रोमोसुद्धा तसा एक दाखवलेला आहे पुढं, की काव्याची स्मृती वगैरे गेलेली असते. आणि दुसरीकडे तर हा जीवा असतो त्याने तर फास्ट ट्रॅकवरती डिव्होर्स घ्यायसाठी वकीलच चक्क घरामध्ये बोलावून घेतलेला आहे मित्रांनो. आणि स्वतःसुद्धा आता तो त्या पेपर्सवरती सही करतो आणि नंदिनीला सुद्धा सही करायला भाग पाडतो. पण ज्यावेळेस नंदिनी त्याच्यावरती सही करत असते इतक्यातच पार्थचा तिला फोन येतो आणि तो सांगतो की काव्यावरती असा काही हमला झालेला आहे आणि त्या धक्क्यामध्ये आता नंदिनी तात्पुरती का होईना सही करण्यापासून थांबलेली आहे. तर चला मित्रांनो, आजच्या या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. आता हे गुंड वगैरे जे काही असतात ते त्या कारला अडवलेलं असतं त्यांनी आणि ती कार जोरजोराने हलवत वगैरे असतात आणि तिला त्या बाईला म्हणत असतात, बाहेर ये लवकर, बाहेर ये. आणि तेव्हा पार्थ आणि काव्या या दोघांचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि काव्या तर गाडीमधून खालीच उतरते आणि काय चाललंय तिकडे असं ती म्हणत असते आणि तिकडे ती बघत असते. तर या दोघी इकडे गाडीमध्ये फार घाबरलेले असतात. तर काव्या म्हणते, पार्थ अहो ती लहान मुलगी रडतेय का? तर पार्थसुद्धा म्हणतो, हो समथिंग सिरियस, चला आपण बघूयात. असं म्हणून आता हे दोघेसुद्धा मित्रांनो आता त्या कारच्या दिशेने जाऊ लागतात आणि इतक्यातच इकडून धनंजय फोन लावतो काव्याला आणि काव्य तर आपला मोबाईल तिथे गाडीमध्येच विसरलेली असते आणि तिला आता त्याचा फोनचा आवाज काही येत नाही. त्यामुळे आता धनंजयसुद्धा इकडे फोन ठेवून देतो, कट करून टाकतो. तर आता हे दोघेसुद्धा इथे कारजवळ पोहोचतात आणि काव्या जोराने ओरडत असते, काय चाललंय, काय लावलेलं आहे हे आणि तुम्ही काय करताय, हे हॅरेसमेंट करताय का यांची आणि या रडतायत. तर तेव्हा ती बाई आता म्हणू लागते, वाचवा वाचवा दादा, ताई वाचवा. तर तेव्हा त्यातला एक गुंड काव्याला म्हणतोय, कोण आहेस तू, चल निघ मागे हो चल. आणि त्या बाईला म्हणतो, ए बाई बाहेर येतेस का, काच फोडू आता. तर पार्थ म्हणतो, हे काय चाललंय, काय प्रकार आहे हा. तर त्यामधला दुसरा म्हणतो, या बाईने ना आमच्या गाडीला डॅश केलंय आणि आमची हॉकीची मॅच होती आणि हिच्यामुळे ना आमची ती मॅचसुद्धा बुडली आणि आता गाडीच्या बाहेर ये म्हणतोय तर बाहेरसुद्धा येत नाहीये ही. तर त्यामधला दुसरा अजून त्या बाईवरती जोराने ओरडू लागतो, ए चले बाहेर निघ, बाहेर ये म्हणतोय ना तुला. तर पार्थ त्याला म्हणतो, अरे इकडे ये, इकडे ये म्हटलंय ना तुला. असं म्हणून त्याला आपल्या जवळ बोलावून घेतो आणि म्हणतो, बाईशी बोलायची पद्धत आहे का ही. तर त्यातला तो पहिला जो असतो तो म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत काय नाही रे तुला, नसत्या भानगडीत पडू नकोस तू. हा आमचा आणि या बाईमधला मॅटर आहे, उगाच फाटक्यात पाय घालू नकोस. तर पार्थ म्हणत असतो, हे बघा प्रकरण वाढवू नका. तर काव्या म्हणते, एक मिनिट एक मिनिट, नक्की काय झालेलं आहे. तर तेव्हा ती बाई आतमधून सांगू लागते, म्हणते, अहो ताई हे सगळेजण ना एकमेकांच्या सोबत रेस करायला जात होते आणि अचानक यांनी मला ना ओव्हरटेक केला आणि त्यानंतर ना एकाचा मोबाईल पडला, त्यामुळे मी ब्रेक मारला आणि त्यामुळे ना यांच्या बाईकला जरा डॅश लागली. असं ती सर्व काही सांगते. तर तो परत म्हणतो, ए तुला बाहेर ये म्हटलं ना एकदा, चल बाहेर ये. तर तेव्हा पार्थ म्हणतो, तो पहिला मागे हो नाहीतर. असं म्हटल्यानंतर तो पहिला गुंड म्हणतो, मागे हो नाहीतर काय रे, तू हा सरळ रस्ता पकड आणि निघ इथून. असं पार्थला तो धमकी देतो आणि म्हणतो, आमच्याच एरियातून आमच्याच वरती आवाज चढवतोयस. तर काव्या त्याला म्हणते, ए आवाज खाली, कोण आहेस तू, आहेस कोण तू, भाई आहेस का या एरियामधला, आमच्या एरियातून आमच्यावरती आवाज चढवायचा नाही म्हणे. आणि एक मिनिट, या बाईने तुमच्या गाडीला डॅश दिला याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे. तर तो एक म्हणतो, पुरावा ना आम्हीच आहोत, आम्ही तिघे बाईकवरती असताना या बाईने गाडीला डॅश केलं आणि मागून बाईकवरून येणाऱ्या 3 मित्रांनी हे सगळं काही बघितलेलं आहे, हा आहे पुरावा. तर काव्या म्हणते, वा वा बघितलं का पार्थ, ही 6 मुलं 2 बाईकवरती होती. मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन 128 खाली तुम्हाला शिक्षा होऊ शकते. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता हे सर्वजण थोडेसे घाबरतात. तर पार्थसुद्धा लगेच सूर ओढतो आणि म्हणतो, हां, आणि एखाद्या स्त्रीला असं रस्त्यात त्रास देतात त्यामुळे सुद्धा शिक्षा होऊ शकते ना. तर काव्य म्हणते, हो म्हणजे काय, होणारच की यांना शिक्षा. तर तेव्हा तो म्हणतो, हो मॅडम हे कायदा वगैरे आम्हाला काही शिक्षू नका.
तर काव्या म्हणते, "ए फ्युचर IAS आहे मी शिकवते तुम्हाला कायदा, या इकडे. कायदे कसे माहिती नाही तुम्हाला?" असं म्हणून ती त्यांना बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, "सांगते आता कायदे ऐका." असं म्हणून ती आता त्या सगळ्यांना कायदे सांगू लागते. क्रिमिनल इंटिमिडेशन BNS 504, 506 असं ते सर्व काही कायदे सांगत असते आणि तेव्हा आता इकडे पार्थ त्या कारजवळच उभा असतो आणि एकदमच आता त्या बाईला तो इशारा करतो, "जा, जा, लवकर निघा इथून." असं त्याने म्हटल्यानंतर आता ती बाई लगेचच कार स्टार्ट करते आणि तिथून सटकते. तर तेव्हा हे सर्वजण आता त्या कारच्या मागे धावू लागतात आणि तेव्हा या दोघांचा प्लॅन आता सक्सेस होतो मित्रांनो. म्हणजे काव्य आणि पार्थ आता एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना टाळी देतात आणि हे जे गुंड असतात ते आता गाडीच्या मागे धावून थांबतात आता आणि त्यानंतर आता हे सर्वजण आता मागे वळून ह्या दोघांच्याकडे बघू लागतात मित्रांनो आणि या दोघांच्या दिशेने आता ते येऊ लागतात आणि त्यामधला एक जण म्हणतो, "आम्हाला मूर्ख बनवून त्या बाईला पळायला मदत केलीत ना, आता बघच तू." तर दुसरा म्हणतो, "आता बघू ना इथून कसे जातात ते." आणि म्हणतो, "जा रे, यांच्या गाडीची चावी काढून घेऊन या." तर काव्या म्हणत असते, "गाडीला हात लावायचा नाही." तर पार्थ काव्याला थांबवतो आणि तो पुढे पुढे येऊ लागतो. तर त्यातला एक जण जो असतो तो जाऊन गाडीची चावी काढतो आणि तो आपल्या हातामध्ये अशी तो चावी उडवत असतो आणि त्यानंतर आता तो पुढे येतो. तर तेव्हा पार्थसुद्धा पुढे सरकून त्यांच्या समोर आलेला असतो आणि आता ज्याने चावी काढून घेतलेली असते तो आता पार्थच्या समोर येतो आणि ती चावी त्याला दाखवतो आणि ती चावी त्याला दाखवून ती चावी तो आपल्या खिशामध्येच ठेवतो. तर पार्थ त्याला म्हणत असतो, "शिस्तीत किल्ली दे." तरीसुद्धा तो काही ऐकत नाही आणि ती चावी आपल्या खिशामध्येच ठेवतो. तर पार्थ त्याला म्हणतो, "आता ही किल्ली ना तू तुझ्या हातानेच मला देशील." आणि असं यांच्यामधलं सगळं काही चालू असतं. तर इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये हे दोघी मानिनी आणि नंदिनी असतात. त्या दोघीसुद्धा हसत असतात आणि नंदिनी म्हणते, "काय सांगता आई, पार्थ खरंच इतके खोडकर होते?" तर मानिनी म्हणते, "अगं हो." तर नंदिनी म्हणते, "माहितीच नव्हतं मला." आणि म्हणते, "बिचारे जीवा." तर मानिनी म्हणते, "खरंच बिचारा जीवा. म्हणजे आम्हा सगळ्यांना असं वाटत होतं की जेव्हा 7-8 वर्षांचा झाला तरीसुद्धा अंथरूण ओलं कसं काय करतो. मग लक्षात आलं की हा पार्थ शहाणा रात्रभर भुताच्या गोष्टी सांगत बसायचा त्याला." आणि असं म्हटल्यानंतर नंदिनी परत हसू लागते. तर मानिनी म्हणते, "अगं नंदिनी, किती छान वाटतंय की तुला असं खळकून हसताना बघून." असं या दोघी बोलत असताना तेव्हा जीवा तिकडून खाली येतो. तर मानिनी पुढं म्हणते, "ये ना गं कायमची परत आणि मी बोलू का धनंजय भाऊजींच्या सोबत?" आणि जीवाला पण मी सांगतेच, "बास कर बाबा आता, पॅचअप कर नंदिनीसोबत." आणि असं मानिनी बोलत असताना आता नंदिनीचं लक्ष जीवाकडं जातं. तर तेव्हा जीवा आता रागातच असतो अजून आणि तो आता त्यांच्या दोघींच्या समोर येतो. तर मानिनी जीवाला म्हणते, "अरे जीवा, आलास का तू? अरे बाबा वाट बघत होते तुझी." त्यांना असं वाटलं की तू वॉकला त्यांच्यासोबत जाणार आहेस आणि वाट बघून बघून कंटाळून निघून गेलेत अरे ते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "बरोबरच आहे. खूप वाट बघायला लागली ना की माणसं कंटाळून निघून जातात." असं तो आता एक प्रकारे नंदिनीला टोमणाच मारतो मित्रांनो. तर मानिनी म्हणते, "अरे ते काय इथं कोपऱ्यावरच्या ग्राउंडवरती गेलेले आहेत. येतीलच ते इतक्यात परत." तर जेव्हा म्हणतो, "करेक्ट आहे. दरवेळी निघून गेलेले परत येतीलच. याची काही गॅरंटी नसते ना." असं तो परत अजून एक टोमणा नंदिनीला मारतो आणि त्यानंतर तो तिच्यासमोर जातो आणि तिला म्हणतो, "तुझ्या बाबांचं काम पूर्ण केलेलं आहे. हा घे पेन ड्राईव्ह." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे देवा, आता हे तरी आवडू देत क्लायंटला." तर जेव्हा म्हणतो, "रिजेक्ट होईल अशी PPT जीवा देशमुख बनवतच नाही." आणि त्यानंतर आता नंदिनी म्हणते, "थँक जीवा. थँक सो मच. तुम्ही बाबांचं काम केलं त्याबद्दल. खूप मदत झाली तुमची. बाबांचं काम तुम्ही केलंत हे बाबांना मी सांगितलेलंच नाही आहे. सो तुम्ही." असं ती म्हणत असते. तर जीवा म्हणतो, "हे त्यांना माहिती नाही आहे. हे मगाशीच कळालं अगं मला." तर नंदिनी विचारते, "कसं काय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "मी कॉल केला होता ना मोहितेंना." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते, "काय तुम्ही बाबांना कॉल केला होतात? अहो काय तुम्ही मला तरी विचारायचं होतं ना." तर जेव्हा म्हणतो, "डोंट वरी, मी त्यांना हे कळू दिलेलं नाही आहे की ते ज्याचा तिरस्कार करतात त्या जीवा देशमुखनेच त्यांची हेल्प केलेली आहे. खरं तर त्यांची आणखीन एक हेल्प करायची मी ठरवलेलं आहे आणि त्याबरोबर तुझीसुद्धा." तर तेव्हा नंदिनी विचारते, "अच्छा कसली मदत?" आणि असं या दोघांचं बोलणं चालू असतं. तर मानिनी म्हणते, "अच्छा तुम्ही दोघे बोला, मी देवाला दिवा लावून येते." असं म्हणून ती तिथून जाते.
तर नंदिनी म्हणते, "जीवा प्लीज माझं ऐका ना. हे बघा, मला तुमच्याकडून कुठलीच मदत नको आहे. मला फक्त ना तुमचा वेळ हवा आहे." तर जीवा म्हणतो, "कशाला?" तर नंदिनी म्हणते, "बोलायला वेळ हवा आहे. मला ना जरा तुमच्याशी बोलायचं आहे आणि शांतपणाने सॉरी म्हणायचं आहे तुम्हाला. हे बघा, मला सगळा काही प्रकार कळालेला आहे. मला गुड्डू भेटलेला होता, त्याने मला सगळं काही सांगितलं. तो व्हिडिओ गुड्डूने पोस्ट केलेला होता आणि ती दारूची बाटलीसुद्धा गुड्डूची होती. या सगळ्यामध्ये तुमचा काहीही दोष नाही आहे हे कळालंय मला." तर जीवा म्हणतो, "अगं हे कळायला तुला गुड्डू लागला? म्हणजे जर त्याने सांगितलं नसतं तर तुझं तुला कळलंच नसतं राईट?" तर नंदिनी म्हणते, "नाही हो, तसं काहीच नाही आहे." तर जीवा म्हणतो, "मग कसं आहे?" "नाही, असंच आहे ते आणि प्लीज कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायला जाऊ नकोस." असं हे बोलत असतात इतक्यात डोरबेल वाजते. तर मानिनी म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे, मी बघते." असं म्हणून ती दरवाजा उघडायसाठी जाते आणि ज्यावेळेस ती दरवाजा उघडते तर समोर वकील असतात आणि ते म्हणतात, "जीवा देशमुख आहेत का?" तर मानिनी म्हणते, "हो, आहेत ना." तर वकील म्हणतात, "त्यांना भेटायचं होतं." असं म्हणून ते आतमध्येच येतात आणि ते आतमध्ये आल्यानंतर, "डिव्होर्स फास्ट ट्रॅक करून हवा होता ना? पेपर्स आणलेले आहेत." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर इकडे आता मानिनीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते आणि नंदिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि या दोघींना काही कळेनासंच होतं. तर इकडे आता हा जो गुंड असतो तो येऊन पार्थच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि "अच्छा, ही किल्ली तू माझ्याकडून काढून घेणार का?" असं तो म्हणत असतो. तर तेव्हा पार्थ आता त्याचा हात जोराचा पिरगाळतो आणि एक जोराची लाथ त्याला मारतो. तर तेव्हा तो गुंड जो असतो तो मागे जाऊन कोसळतो आणि त्याच्यासोबत त्याचे सगळे जे साथीदार असतात ते सुद्धा कोसळतात आणि सगळे रस्त्याची धूळ चालत असतात. तर तेव्हा आता काव्यासुद्धा पुढे येते आणि त्यानंतर आता मित्रांनो हे गुंड परत उठतात आणि प्रत्येकजण आता आपल्या हातामध्ये एक एक हॉकी स्टिक घेतो आणि तो जो पहिला गुंड असतो तो धावत येऊन पार्थवरती आणि काव्यावरती हमला करणार असतो. तर पार्थ आता काव्याला उचलून घेतो आणि काव्य आता आपल्या लाथेने त्या गुंडांना जोरजोराची मारते आणि त्यानंतर आता ज्यावेळेस पार्थ तिला खाली उतरवतो तर तेव्हा काव्या एकदम इम्प्रेस होऊन पार्थकडेच बघत असते आणि त्याच्याकडे बघून ती स्माईल करत असते आणि इतक्यातच आता तो गुंड असं म्हणून पार्थला ओरडतो. तर तेव्हा पार्थ ज्यावेळेस त्याच्याकडे बघतो तर काव्या तर त्याच्या गालावरती एक किस देते आणि तेव्हा तो गुंड आता यांच्यावरती परत हमला करतो आणि आता पार्थ आणि काव्या दोघेसुद्धा मागे सरकतात. तर पार्थ त्याला पकडतो आणि जोराचं धू धुतो त्याला आणि काव्या तर त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यानंतर आता दुसरा गुंडसुद्धा पार्थच्या दिशेने येत असतो. तर तेव्हा पार्थ आता त्याच्या अंगावरती जातो आणि आता एक एक करून आता प्रत्येकाला तो मारू लागतो आणि पार्थ आता प्रत्येकाला पकडून पकडून मारत असतो आणि त्यानंतर एकाच्या हातामधली हॉकी स्टिक काढून घेतो आणि त्यालासुद्धा त्या हॉकी स्टिकने मारतो आणि त्यानंतर अजून एक जण त्याच्या अंगावरती येत असतो. तर पार्थ आपल्या हातामधली जी हॉकी स्टिक असते ती फेकूनच त्याच्यावरती मारतो. तर तेव्हा ती हॉकी स्टिक जाऊन त्याला लागते आणि तो तिथेच खाली कोसळतो आणि त्यानंतर आता हे सर्व गुंड जाम घाबरतात आणि उठतात आणि तिथून पळूनच जातात. पण एक गुंड जो असतो मित्रांनो तो मागे तसाच राहिलेला असतो आणि तो आता आपल्या हातामध्ये सुरा घेतो आणि सुरा घेऊन तो मागून म्हणजे काव्याच्या मागे असतो तो आणि येऊन तो मागून काव्याला पकडतो आणि तिच्या गळ्याला सुरा लावतो आणि तो पार्थला आता चेतावणी देत असतो. तर इकडे मित्रांनो आता मानिनी असते जी घाबरलेली असते ती पुढे येते आणि विचारते, "काय कोणाचा डिवोर्स?" तर जीवा आता सांगतो, "माझा डिवोर्स." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता मानिनीला परत धक्का बसतो आणि नंदिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मानिनी जीवाला म्हणू लागते, "चूप चूप, आता तू एकही शब्द बोलणार नाही आहेस." आणि त्या वकिलाला म्हणते, "सर सॉरी, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे." तर जीवा म्हणतो, "अगं आई, गैरसमज दूर झालेला आहे म्हणूनच तर त्यांना बोलावलं ना." तर मानिनी म्हणते, "जीवा अरे बास झालं आता, असा सारखा फाजीलपणा करू नये. अरे कोणती गोष्ट किती ताणावी याला काहीतरी सीमा असते अरे." तर जीवा म्हणतो, "पण ऐक गं आई, तू हे सगळं काही मला का तू सांगतेस? मागच्या 21 दिवसात काहीच न आठवणाऱ्या तुझ्या या सुनेनंच मला हे शिकवलेलं आहे की गोष्टी कशा ताणायच्या असतात ते. तिला विचार ना तू. तिनेच सुरू केलेला आहे हा खेळ." असं तो आता नंदिनीकडे बघत बोलत असतो. तर मानिनी म्हणते, "अरे पण तिने सुरुवात केलेली असेल तर तू संपव ना. तिची अवस्था काय झालेली आहे ते तरी बघ." तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "तू काय असं अगं खूप दुःख झाल्यासारखं दाखवतेस? तूच म्हणाली होतीस ना की तुला डिव्होर्स फास्ट ट्रॅक करून हवा आहे म्हणून."
आणि आता असं त्यानं बोलल्यानंतर नंदिनीला तर धक्का बसतो आणि तिची गोचीच होऊन जाते मित्रांनो. तर जीवा आता तिला म्हणतो, "सांग ना तू आता आईला सांग." तर इकडे आता पार्थ पुढे येतो. तर तेव्हा तो गुंड म्हणतो, "ए आगे बढ़ा ना तो काट डालूंगा." तर पार्थ म्हणतो, "सोड त्यांना. त्यांना जर काही झालं ना तर जिवंत जाळीन." तर काव्या म्हणत असते, "पार्थ शांत व्हा. अहो उलट्याकडं मोजा बरं. 10, 9." तर पार्थ म्हणतो, "अहो काव्या तुमच्या गळ्याला चाकू लावलाय." तर तेव्हा काव्या म्हणते, "पार्थ हे बघा माझी आई म्हणते जे विदाऊट हेल्मेट प्रवास करतात ना त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगायला लागतात." तर पार्थ म्हणतो, "काय बोलताय?" तर तेव्हा काव्या वैतागते म्हणते, "अहो कोणी केला तुम्हाला टॉप 20 आर्किटेक्ट?" असं म्हणून ती डोळेच बंद करते आणि आता पार्थच्या लक्षात येतं की काव्याला काय सांगायचं असतं. तर तेव्हा आता पार्थ हळूहळू मागे सरकतो आणि तिथं गाडीला हेल्मेट अडकवलेलं असतं ते घेतो आणि जोराने फेकून असं त्या गुंडाकडे मारल्यासारखं करतो. तर तेव्हा तो गुंड खाली वाकतो आणि काव्या आता ते म्हणजे पार्थ ते हेल्मेट असतो ते काव्याच्या दिशेने टाकतो आणि काव्या लगेचच ते हेल्मेट झेलते आणि त्या हेल्मेटने त्या गुंडाच्या डोक्यावरती जोराची मारते आणि तेव्हा तो गुंड खाली कोसळतो आणि तो थोड्या वेळाने बेशुद्धच पडतो. तर इकडे आता मानिनी म्हणत असते, "नाही, नाही, नंदिनी असं करणं शक्यच नाही आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "वकील साहेब ऐकलत ना? कलियुग आहे कलियुग. जन्मदात्या आईला ना तिच्या सुनेवरती विश्वास आहे, पण पोटच्या पोरावरती नाही आहे." तर मानिनी म्हणते, "अरे जीवा पोर आहे रे आता. तू नकोस उगीच ना तिच्यावरती खोटे आरोप करू नकोस." तर तेव्हा नंदिनी अजूनसुद्धा शांतच उभी असते आणि ती मान एकदा खाली घालते, एकदा जीवाकडे बघत असते. कारण तिनं तर असं बोललेलं असतं ना मित्रांनो आणि ते तिला माहिती असतं. तर आता मानिनी नंदिनीजवळ जाते आणि तिला म्हणते, "नंदिनी?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो आई." म्हणजे ती रडत-रडतच सांगत असते आणि म्हणते, "मी सांगितलं होतं फास्ट ट्रॅकवरती डिव्होर्स घ्यायला." आणि तिने असं म्हटल्यानंतर आता मानिनीच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकून जाते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती खालीच बसते मित्रांनो. तर नंदिनी पुढे म्हणते, "आई पण हे खूप पूर्वीचं होतं. जेव्हा माझ्या घरासमोर राहायला येण्याआधीचं." असं ती सांगत असते. तर जेव्हा म्हणतो, "त्याआधी आणि त्यानंतर आता त्याच्यात असा काय फरक पडलेला आहे? तू मला घरात घेतलं नाहीस, माझा राग करणं सोडलं नाहीस, माझ्या वागण्याला बालिशपणा म्हणत राहिलीस, पण मला समजून नाही घेतलंस, माझ्यावरती विश्वाससुद्धा ठेवला नाहीस आणि सगळ्यात शेवटी तर तू कहर केलास अगं. तू ती एक रात्र विसरलीस याचं दुःख नाहीये मला. पण तू तुझ्या वडिलांना हे ठणकावून सांगू शकली नाहीस की गेले 21 दिवस आणि 6 महिने जेव्हा जे माझ्यासोबत वागलाय, जे वागतोय, त्यावरून मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकते की जेव्हा मला मिळवण्यासाठी वाटेल ते करतील, पण दारू मला पाजणार नाहीत. बोललीस का तू हे?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "जेव्हा मी हेच सांगायला इथे आले होते." तर जेव्हा म्हणतो, "कधी? कधी बोलणार तू? वेळ निघून गेल्यावर बोलणार? सगळं काही संपल्यावर, उशीर झाल्यावर बोलणार?" "अगं काय बोललीस अगं तू नंदिनी? म्हणजे तू तुला हवं तेव्हा हवं तसं वागणार आणि मी पाठ फिरवली की वाईटही तुलाच वाटणार. हे नाही चालणार अगं नंदिनी. प्रत्येक वेळी तुला हवं तसं नाही होणार. आपण वेगळं व्हायचं का नाही हे तू ठरवलं होतंस. आता आपण एकत्र यायचं का नाही हे मी ठरवणार." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता परत नंदिनीला आणि मानिनीला धक्का बसतो. तर तेव्हा जीवा त्या वकिलांच्याकडून पेपर्स घेत असतो. तर मानिनी उठते आणि म्हणते, "जीवा बाळा असं करू नकोस. तू शांतपणाने विचार कर. असा एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस." तर जीवा म्हणतो, "नाही आई, आमचं नातं कायमच तळ्यात मळ्यात गटांगळ्या खात राहिलेलं आहे आणि बास झालं आता. आता तर डिसिजन घ्यावाच लागेल." असं म्हणून तो आता ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेतो. तर मानिनी म्हणते, "जीवा रे तू ऐक, असं तू करू नकोस. आपण अरे बोलूयात, तू जरासं शांतपणाने विचार कर." आणि नंदिनीला म्हणते, "अगं नंदिनी तू तर बोल काहीतरी." तर नंदिनी रडतच असते आणि मानिनी जीवाला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र त्या पेपर्सवरती सह्या अखेर करतो. तर त्यानंतर मित्रांनो संध्याकाळ होते आणि हे पार्थ आणि काव्या रस्त्यावरती त्या गुंडाच्या शेजारी बसलेले असतात आणि पार्थ त्याला म्हणत असतो, "अरे उठ ना बाबा उठ, तुझ्या नादात संध्याकाळ झाली." तर काव्यसुद्धा म्हणते, "अरे बाबा उठ ना लवकर, उठ उठ. एकतर आमच्या छान लाँग ड्राईव्हचा किमती वेळ आम्ही तुला बघण्यात घालवलेला आहे, उठ." तर तेव्हा तो गुंड उठतो आणि म्हणतो, "माझे मित्र?" तर तेव्हा काव्या म्हणते, "गेली गेली. तुझी ही अशी अवस्था बघून तुला सोडून पळून गेले ते सगळे." तर पार्थ म्हणतो, "पण आम्ही थांबलेलो आहे. कारण मी तुला म्हटलं होतं की किल्ली तुझ्या हातानेच परत घेणार. चल दे आता किल्ली."
असं म्हटल्यानंतर तो गुंड लगेचच किल्ली काढतो आणि पार्थच्या हातावरती ठेवतो. आणि त्यानंतर पार्थ ती किल्ली बघत असतो, तर इकडे काव्या टाळ्या वाजवत असते. आणि त्यानंतर तो गुंड आता खुन्नस देऊन पार्थकडे बघत असतो. तर काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अरे नजर खाली ठेवायची, अशी नजर वरकडून बघायचं नाही त्यांच्याकडे, डोळे काढून हातात देतात ते. तर पार्थ म्हणतो, यांचा चेहरा नीट लक्षात ठेव. तर काव्या म्हणते, आणि इथून पुढे कोणालाही असा त्रास देणार नाहीस, हेही नीट लक्षात ठेव दादा. तर तेव्हा तो गुंड म्हणतो, हो हो. तर पार्थ त्याला म्हणतो, काय हो हो, सॅल्यूट कर चल, भावी IAS आहेत त्या. तर तेव्हा तो गुंड काव्याला सॅल्यूटसुद्धा करतो. तर काव्या त्याला म्हणते, धन्यवाद. आणि त्यानंतर आता हे दोघेसुद्धा उठतात आणि आता ते इकडे त्यांच्या गाडीच्या दिशेने चालू लागतात. आणि हे दोघेसुद्धा खूपच खुश असतात. तर काव्य म्हणते, सॉलिड अभिमन्यू आहात हो तुम्ही. तर पार्थ म्हणतो, आणि तुम्ही तर उत्तरा. असं म्हणून आता हे दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे एकदम रोमॅन्टिक होऊन बघत असतात मित्रांनो. आणि तेव्हा हा मागचा गुंड उठून उभा राहत असतो. तर काव्या म्हणते, बाय द वे, आता तरी सांगा कुठवर आलेला आहे मला ॲक्सेप्ट करणं. तर मित्रांनो तो गुंड आता आपल्या हातामध्ये परत हॉकी स्टिक घेतो आणि काव्याकडे विचारत असते. तर पार्थ शांतच होतो. तर काव्य म्हणते, अहो सांगा की, गप्प का बसला देशमुख. तर तेव्हा तो गुंड अशी ती हॉकी स्टिक वगैरे उगारत असतो आणि काव्या म्हणते, मी अशी कायमची गप्प झाल्यानंतर बोलणार आहात का तुम्ही. तर पार्थ आता तिच्यावर जोराचा चिडतो आणि म्हणतो, हे असलं जर बोलणार असाल ना, तर तुमचं तुम्ही जा परीक्षेला, मी जातो घरी. तर काव्या हसूच लागते आणि थोडीशी ती बाजूला बघते. तर तो गुंड धावत येऊन पार्थवरती हल्ला करणारच असतो. इतक्यात काव्या पार्थला जोराने ढकलून देते आणि स्वतः त्याच्या समोर जाते. आणि तेव्हा तो गुंड तिच्यावरतीच, म्हणजे त्याची हॉकी स्टिक काव्याला डोक्याला जोराची लागते. आणि तेव्हा तिला हॉकी स्टिक लागल्यानंतर तो गुंडसुद्धा तिथेच थांबतो आणि त्याला कळतं की आपल्या हातून फार मोठी चूक झालेली आहे. तर पार्थ आता काव्याच्या दिशेने धावत येतो आणि काव्या खाली कोसळत असते. तर पार्थ तिला सावरतो आणि त्यानंतर त्याच्यावरती जोराने ओरडतो. तर तो गुंड तिथून जोराने पळून जातो. तर मित्रांनो, तर काव्या तर बेशुद्ध पडलेली असते. तर पार्थ तिला म्हणू लागतो, काव्या डोळे उघडा, काव्या डोळे उघडा काव्या. तर काव्या तर काही डोळे उघडत नाही आणि ती बेशुद्धच पडलेली असते मित्रांनो. आणि ज्यावेळेस आता पार्थ आपला हात बघतो, तर काव्याच्या डोक्यामधून रक्तसुद्धा येत असतं मित्रांनो. तर पार्थ काव्या काव्या असं म्हणतच असतो आणि त्यानंतर काव्या असं जोराने तो ओरडतो. आणि त्यानंतर मित्रांनो तो काव्याला एकदम आपल्या जवळ कवटाळून घेतो आणि त्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि मित्रांनो, त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवाला म्हणत असते, मी तुम्हाला काय म्हणते जीवा, तुम्ही जरा ऐकून तरी घ्या. तर तेव्हा जीवा म्हणतो, जे काही सगळं ऐकायचं होतं ते ऐकून झालेलं आहे नंदिनी, आता तू सही कर. असं म्हणून ते पेपर्स तिच्या हातामध्ये देतो. तर नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज प्लीज ऐका माझं. तर जीवा आता पेनसुद्धा नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि आता नंदिनी त्या पेपर्सवरती सही करणारच असते. इतक्यात तिच्या मोबाईलवरती पार्थचा फोन येतो आणि ज्यावेळेस नंदिनी आता फोन उचलते, तर तेव्हा पार्थ जे काही घडलेलं असतं ते सगळं काही नंदिनीला सांगतो. तर तेव्हा नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती एकदम खालीच बसते. तर तेव्हा इकडे मानिनी आणि जीवाला सुद्धा काही कळेनासच होतं की नेमकं काय झालेलं आहे ते. तर मित्रांनो, आता हिला कळाल्यानंतर यांचा डिवोर्स तर फास्ट ट्रॅकवरती जो होणार असतो तो आता थांबलेला आहे. पण आता काव्याची परिस्थिती नाजूक असते. ते आता नंदिनीला कळालेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो. आणि आता काव्याच्या बाबतीत म्हणजे त्यांनी दाखवलेलं आहे तसं पुढं, की तिची स्मृती वगैरे जाते. ते आपल्याला आता येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच मित्रांनो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.